वसईत प्रियकरानं प्रेयसीला भर रस्त्यात संपवलं. आसपास बघ्यांची गर्दी. वाचवायला मात्र कुणीच आले नाही. वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तरुणाने तरुणीवर लोखंडी स्पॅनरनं वार करून हत्या केली आहे. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे तरुणाने भर वर्दळीच्या रस्त्यात तरुणीला गाठून तिच्यावर लोखंडी स्पॅनरनं वार केले. तरुण तिच्यावर एका पाठोपाठ एक असे वार करत होता, पण आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. तरुणीला वाचवण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही, तर कुणी साधं पोलिसांनाही कळवण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसईत प्रियकरानं प्रेयसीची भर रस्त्यात निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना वसईच्या चिंचपाडा परिसरात घडली आहे. तरुणाचा दिवसाढवळ्या निर्गुणपणे हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात आज सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव वय 20 असं या हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. लोखंडी स्पॅनर डोक्यात मारून विकृत तरुणानं तरुणीला सर्वांसमोर जीवे मारलं. हत्या करताना बघ्यांची नुसतीच गर्दी जमली होती, मात्र तरुणीच्या बचावासाठी काही कुणी पुढे धाजावलं नाही. सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. महामुंबई चॅनेलसाठी सीताराम कळंबे, मुंबई. आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणामध्ये कलम 302 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत. खरं तर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसक वृत्ती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं, त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं हे सारच चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल.